जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायणा. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. नामदेव महाराज चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ते जणी. भक्ती म्हटलं, प्रेम म्हटलं का संतांमध्ये तशा सगळ्या संतांकडे असतात तो. कारण भक्तीशिवाय प्रेमाशिवाय संतच होत नाही. पण एक संत पंचायतन पाहिलं तर प्रमुख 5 आपले संत सांगितले. त्याच्यात वैराग्य जर म्हटलं तर तुकाराम महाराज, भक्ती जर म्हटलं तर नामदेवरायांचा नंबर, गुरुवी भक्ती जर म्हटलं तर निळोबाराय, ज्ञानियांचा राजा म्हटलं का माऊली. असे संत पंचायतनामधले संत नामदेव महाराज पांडुरंगाचे लाडके भक्त. सगळ्यात ज्यांना पांडुरंगाचा सहवास लाभला, सगळ्यात जास्त सहवास, नवे नवे भगवंत त्यांच्यासोबत जेवायचा, त्यांच्यासोबत सगळेच आपण जसे व्यवहार करतो सगळेच व्यवहार नामदेवरायांचे भगवंताचे चालायचे. असे नामदेवराय आणि त्यांचा हा 3 चरणाचा अभंग आपण घेतलेला आहे. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. जन्म तर सगळ्यांचाच होतो, पण धन्यता कोणाला देतात संत? आपलं वेगळं आहे. आपण आपल्या हिशोबात धन्यता, लय एखाद्याकडे पैसा असला, लय संपत्ती असली, लय वैभव असलं, जमीन असली भरपूर, एखादं पद प्रतिष्ठा, मोठं पद असलं, मंत्री असलं एखादा, तर मग आपल्या हिशोबाने आपण धन्यता देतो त्यांना. पण संतांचं तसं नाही महाराज. संत धन्यता कोणाला देतात? का जे ध्याती अंतरी नारायणा, भगवंताचं जे स्मरण करतात त्याला संत धन्यता देतात. भगवंताचं म्हणजे नारायणाचं. आता हे नारायण एक नाव भगवंताचं कसं आहे, अनेक अवतार झाले, त्याच्यापैकी हा नारायणाचा एक अवतार आहे. पण नारायणच म्हणतात म्हणून धन्य असं काही नाही. कोणत्याही भगवंताचं नामाचं जो चिंतन करीत असेल ना, तो धन्य, तो तर आहेच धन्य महाराज. पण धन्य त्याची माय प्रसवली महाराज. जे असे असतात ना भक्त भगवंताचे, त्यांच्या आईवडिलांना सगळ्याच ठिकाणी धन्यता दिलेली. कारण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. प्रत्येक ठिकाणी माता पित्याला धन्यता दिली. इथं पण नामदेव महाराज तेच सांगतात. आणि मग अशा मातेच्या उदरामध्ये त्यांचा जन्म झाला. एक जरी हरिभक्त कुळामध्ये जन्माला आला ना, तर सगळ्या कुळाचा उद्धार करायची क्षमता त्याच्यामध्ये असते. भक्तीचं सार आहे, इतकं सामर्थ्य आहे भक्तीचं. आणि मग तो तर तरुण जाईल याच्यात नवल काय, पण तो सगळ्या कुळाचा उद्धार करतो. म्हणून जो नारायणाचं भजन करतो, नारायणाचं ध्यान करतो, त्याच्या मात्या पित्यांना आणि त्याला पण नामदेव महाराज धन्यता देतात. बघू, आज सहज हा योग, धनश्रीचा वाढदिवस आहे आज. आता हरिभक्तपरायण प्रवचनकार म्हटलं तरी काय हरकत नाही. आता एक उपाधी लागली. धनश्री लहानुभऊ डोंगरे कितवा आहे? 21वा वाढदिवस. आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा एक आनंद साजरा करावा सगळ्यांनाच वाटलं. सकाळी काय कोणाच्या मनात होतं नाही होतं माहीत नाही, पण दुपारी अचानक आले भाऊ घरी. आणि घरी जरी नसते आले तर आम्ही फोन करणारच होतो, काय चालू आहे नियोजन. बरेच दिवस झाले होते. बिनु सतसंग विवेक न होई. आणि चांगला पायंडा पाडायचं काम आहे. कसं आहे, आपला धर्म, आपली संस्कृती फार दिव्य आहे, फार श्रेष्ठ आहे. पण काळाच्या ओघामध्ये त्याच्यात आवरण येत चाललंय. थोडंसं पाश्चात्य संस्कृतीने थोडंसं अतिक्रमण केलेलं आहे. म्हणून हा जो तुम्ही ओघ म्हणू, आपण त्याला पायंडा म्हणू, पद्धत म्हणू, ही जी पद्धत चालू केली ना, बऱ्याच ठिकाणी होतात, नाही असं नाही, पण चांगली पद्धती. सत्संग व्हावा वाढदिवसाच्या दिवशी, निमित्त काही का असा ना, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता हे नुसतं भेटीचं निमित्त आहे. तर आपण दररोज मोबाईलवर सत्संग ऐकतोय महाराज, 1 तास गाथा, काय आता पंचम वेद त्याला म्हटलं. आणि
सांगणारे अधिकारी असावा. मला शास्त्र ऐकायला तेव्हा मजा येते. सांगणारे अधिकारी असावा. आपल्यासारखेच काय महाराज, आपण आता थोडंसं तास अर्धा तास पाहू चर्चा, पण सांगणारा जेव्हा अधिकारी भेटतो ना, मग ते श्रवणे कीर्तने झाली ते पावन, सनकाधिक जाण परमभक्त. फक्त अशा महात्म्याचं श्रवण जरी घडलं ना, फक्त कानावर जरी ते शब्द पडले ना, तर किती जरी असलं ना, होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. अशा महात्म्यांचं आपण श्रवण करतोय महाराज, भाग्यवान आहे तुम्ही आम्ही. आणि सद्बुद्धी सुचण्याचं कारण तेच आहे बरं का. श्रवणामध्ये फार शक्ती आहे. श्रवण नवविधा भक्तीमध्ये 1 नंबरचं साधन सांगितलं दासबोधामध्ये रामदास स्वामींनी. परमार्थाची सुरुवात जर कुठून होत असेल ना, श्रवणापासून सुरुवात होती. सगळ्याचीच तसं प्रपंचाची सुरुवात श्रवणापासूनच होती. कारण हे लहान मुलं जेव्हा जन्माला येतात ना, पहिली सुरुवात श्रवणापासून येते. ऐकूनच सगळ्या गोष्टी त्याच्या तयार होत्या पुढं. म्हणून आजचा हा सहज वाढदिवसाच्या निमित्ताने हा सत्संग करू आपण सद्गुरूंच्या कृपेने. 1 अर्धा तास, 8:30ला परत कथा चालू आहे. म्हणून हा डोंगरी वस्तीच पूर्ण म्हणायला काही हरकत नाही. डोंगरे परिवार सद्गुरुनिष्ठ मंडळी महाराज. हे काय वर्णन नाही तुमचं किंवा तुमची काही स्तुती नाही, पण जगात अनेक ठिकाणी लोक कुठं डोकं ठेवतात. ठेवू नये असं आपलं मत नाही, जाय ना का ठेवीना, पण जिथं आपला खरोखर फायदा आहे ना, म्हणजे खरोखर स्वार्थी, मी काय म्हणतो का, खरोखर स्वार्थी जर कोणी असेल ना, तर भक्त स्वार्थी असतो बरं का. तसं आता इकडे गीता जर पाहिली तर अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन हे लक्षणं लागतच सगळं. भक्ताच्या ठिकाणी स्वार्थ नाही, अपेक्षा नाही, वासना नाही, इच्छा नाही, कुठलेही विकार नसतात. पण तरी मला असं वाटतं कधी कधी का भक्त हा थोडा जास्त स्वार्थी असतो. त्याचं कारण असं की हे बाकीचे जे जडमूड आपण ज्यांना म्हणू किंवा अज्ञानी म्हणू, ज्यांच्याकडे हे भगवंत प्राप्तीचं ज्ञान नाही, त्यांची तरी काय अपेक्षा आहे हो. त्यांची अपेक्षा किती घे, व्यवहारी माणसाची अपेक्षा किती घे, काय 10-5 लाख रुपये, 50-50 लाख रुपये, 1 कोटी, याच्यापेक्षा आपली तर याच्यापेक्षा तर काही जास्त इच्छा नाही. एखादा बंगला व्हावा, एखादी गाडी व्हावी, काय इच्छा असते सामान्य माणूस, काहीच नाही. पण हे भक्त इतके चतुर आहे महाराज. आपला आता एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुखो नये. म्हणजे याला माहित आहे हे सगळ्यात मोठं मागणं मागवतो भगवंताकडं. हे भक्त इतके हुशार आहे ना, व्यवहारातले लोक काय किरकोळ मागणं यांचं, आणि ते देणं देवाला सोपं आहे. हे जे आपण मागतो ना, हे भगवंताला देणं फार सोपं आहे. भगवंताला ही मुक्तीच्या पलीकडची भक्ती देणं फार अवघड आहे. आणि असा हा सगळा डोंगरी परिवार, ही डोंगरी वस्ती, त्यांचं तर झालंच कल्याण, पण बरेच पाहुणे रावळे त्यांनी मार्गाला लावले. काय होतं, एकाच्या काय वाडे उगवी अनेकांचे, कितीकांचे पण कोडे उगवले महाराज आपले. आपलं तर कोडच झालं, जीवनाचं सार्थक झालं. पण त्या निमित्ताने जे संगतीमध्ये आले ना, त्यांचं पण कल्याण झालं. आणि कल्याण होण्यासाठीच हे सगळं नियोजन असतं संतांचं. म्हणून सद्गुरुनिष्ठ मंडळी सगळे बरं का. कारण बाकीकडं निष्ठानिष्ठी आहे, श्रीकांत भाऊ कायम सांगत आहेत, बाकीकडं निष्ठानिष्ठी आहे, पण हे जे आपले थोडे का असाना, पण एकनिष्ठ मंडळी सगळे. आणि निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये महाराज. हे वर्म ज्याच्या हातात आलं ना, मग त्याला भगवंत सुद्धा, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी, भगवान परमात्मा सुद्धा त्याची उपेक्षा करू शकत नाही महाराज. हे वर्म ज्याच्या हातामध्ये आलं. म्हणून नामदेवरायांचा आपण 3 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. कोणाला धन्यता देतात संत, आपण कोणाला धन्य म्हणतो? सामान्य जीवाचं काय, कोणाला धन्यता देतो. आणि आपलं ऐकत पण कोण तसं वास्तविक पाहिलं तर, आपण एखाद्याला धन्यता दिली किंवा आपल्याला एखाद्याने धन्यता दिली, त्याच्यात काय अर्थ असतो वास्तविक? म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणले ना, आता 100 येडे झाले म्हणले दवाखान्यामध्ये, आणि आता अजून 10-5 आले का मग त्याच्यातून एखादा शहाणा तयार होईल. असं होऊ शकतं का? नाही महाराज. म्हणजे 100 अडाणी लोकांनी, अज्ञानी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा, एका ज्ञानी मंडळीने, एका ज्ञानी पुरुषांनी, महापुरुषांनी जर आपल्याला चांगलं म्हटलं तर ते विशेष असतं. चांगलं तर कोणी म्हणतं आपल्याला, 10-5 हजार रुपये लागले तर कितकं स्तुती आपली.
बरोबर आहे की नाही? किती कसं ते वास्तव असतं का महाराज ते? नाही, वास्तव नसतं ते. संत वास्तवात बोलतात कधी पण. म्हणून इथं नामदेव महाराजांनी अशाच भक्ताचं वर्णन केलेलं आहे. संतांचं वर्णन आहे हे. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण, म्हणजे जे भगवान परमात्म्याचं ध्यान करतात त्यांना धन्यता दिली बरं का. बाकीचं मग लय लांबून पाईपलाईन आणली बा, किंवा लय तळे, लय पैसे, असं काही इथं काही उल्लेख कुठंच नाही सापडणार महाराज. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. बऱ्याच ठिकाणी हा धन्य धन्य जगी तोची एक, हरी रंगीनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. रात्री एक प्रमाण झालं कधी, शरण गेले पंढरीराय, काय प्रमाण आहे ते? भाग्यवंत म्हणू जया, शरण गेले भाग्यवंत. धन्यता कोणाला देतात संत? म्हणजे अजून एक काम, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. म्हणजे ज्याचं सगळं प्रेम भगवंतावर आहे, आपलं प्रेम इकडं वाटलं गेलं महाराज, प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये आपलं प्रेम वाटलं गेलं, आणि तेच व्यवहारातलं प्रेम काढून आपण जेव्हा भगवंतावर, ते संतांवर, सद्गुरूंवर लावतो ना, त्याला भक्ती म्हणतात बरं. आणि मग अशा भगवान परमात्म्याचं जे नामस्मरण करताना त्यांना धन्यता दिली. पण इथं एक शब्द असा वापरला का, आंतरी शब्द टाकला महाराजांनी. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण. आता भगवंताचं ध्यान कोण करत नाही बरा? कोण करत नाही भगवंताचं ध्यान? मग सगळेच धन्य आहे का? माऊली म्हणतात, देख मनुष्य जात सकळ, सगळे भजनशीळ म्हणले ना, स्वभावताची भजनशीळ, म्हणजे त्याचा तो स्वभाव ते उपजताचे. आता हे लहान मुलं आहे, हे झाले प्यायला लागत का नाही आईला, दूध पिते का नाही? कोणी शिकवलं त्यांना? कोणी शिकवलं? अहो ते उपजतच ज्ञान असतं, पाठीमागे केलेलं आहे त्यांनी ते, कधीतरी पाठीमागे केलेलं आहे त्यांनी ते. मग तसंच माऊली म्हणतात का, प्रत्येक मनुष्य जन्माला जो आला ना, तो भजनच करतो. कोण आहे असं पृथ्वी तलावर? हा ठीक आहे बा, आपल्याला जो देव आवडत नसन त्याला दुसरा आवडत असन, दुसरे संत आवडत असन, पण भजन करत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही जगाच्या पाठीवर. तो कोणाची न कोणाची भक्ती करतोच, कोणाची न कोणाची भक्ती करतो. मग तसं जर असतं तर मग ह्याच्यात सगळेच बसले असते. कारण एक ते रामभाऊ महाराज राऊते ना, गंगापूर आश्रमाचे, त्यांचं एक कीर्तन आम्ही ऐकलं होतं. हे महाराज होते, आम्ही नाशिकला ड्युटीला मुक्कामी गेलो होतो, आणि तिथे एक सहज कीर्तन लावलं तर ते वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. त्याचं निरूपण करताना त्यांनी सांगितलं होतं, संतांचं कसं वाङ्मय असतं पा, संतांचे शब्द. तर म्हटले वैष्णव तो जया, देवावरी माया, असं जर म्हटले असं तर आपण सगळे बसलो असतो त्याच्यात. पण एक शब्द तुकोबारायांनी टाकला का, वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया, आणि सगळे फसवून टाकलं आपल्याला तिथं. कारण अवघी देवावरी माया म्हणले की तिथं 99% कमी होऊन जाणार डायरेक्ट गर्दी. कारण आपलं पण प्रेम आहे देवावर, पण सगळं नाही ना. काही थोडं बायकोवर आहे, काही मुलांवर आहे, थोडं आईवर आहे, बापावर आहे, थोडं घरावर आहे, थोडं गाडीवर आहे. आता आपलं बऱ्याच ठिकाणी वाटलं गेलं ना, संतांचं तसं नसतं. संतांचं एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि काही काम नाही. आता तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळा व्हावा पांडुरंग. संतांची अशी अवस्था, संतांना भगवंताशिवाय नाहीच. हरिविन शून्य शेजारू गे माय, माझा बळीया तो पंढरीचा. काय गवळींची अवस्था आहे. कृष्णाशिवाय दुसरं काही लागत नाही म्हणले आम्हाला. आता आमचा जीवच राहणार नाही, कृष्ण जर आम्हाला भेटला नाही ना, तर मग आमचं हे शरीरच राहणार नाही म्हटले, प्राण राहणार नाही या शरीरामध्ये. तयाविन न वाचती प्राण वो माये. काय गोपींचा भाव आहे. आणि मग त्या बसते बरं का गवळणी या प्रमाणात. आणि त्याच्यानंतर आता आपण पण जवळ जवळ आहे त्याच्या, काळजी करायचं काही कारण नाही. कारण दिवसेंदिवस महाराज जेव्हा अनुग्रह झाला सुरुवातीच्या काळामध्ये, आपल्याला आठवतं ना, याच्यावर असलेलं ममत्व नाही पूर्ण गेलं, पण निदान कमी तर झालं का नाही? 100% कमी झालं महाराज. नाही म्हणायची सोयच नाही. अगोदर करायचो आपण, अगोदर पळायचो, आता पळतो नाही असं नाही, पण फरक आहे पळण्यामध्ये. अंतःकरणाची भूमिका बदललेली. आता ध्येय दुसरं आहे आपलं, हे फक्त कर्तव्य कर्म म्हणून आपल्याला हा प्रपंच करत राहावं लागणार आहे. म्हणून नामदेव महाराज धन्यता देतात, पण कोणाला?
जसं तिकडं म्हणले ना, अवघी देवावरी माया. अवघी शब्द जर एक अभंगामध्ये नसताना सगळे त्याच्यामध्ये बसले असते, सगळेच बसले असते त्याच्यात. तसं इथं एक शब्द महाराजांनी टाकला, धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायणा. भगवंताचं वरून वरून तर भजन करणारे कितकं पण आहे. भाऊ सांगत राहते, वाळवंटात गेलं तर आपल्यापेक्षा कडक कपडे, पण कपडे बदलून ठेवले की उचलून घेऊन जाते पिशव्या आंघोळीला. आपल्यासारखे वारकरी जातात आणि कपडे बदलून, कपडे काढून तिथं आंघोळीला गेलं की इकडे पिशव्या गायब करतात. आपल्यापेक्षा भारी पोशाख असतो त्यांचा. मग ते भजन म्हणते नाही का बरोबर, मग ते धन्य आहे का? नाही. हा, देव सोयरा दिनाचा. ते भगवंताला बाहेरचं नाही चालत महाराज काही, आणि आपण बाहेरचं द्यायचं, हे द्यायला त्याला निघालो बाहेरचं. बऱ्याच वेळेस आपला फसवायचाच प्रयत्न आहे देवाला, पण तो चतुरात शिरोमणी, तो काय फसत नाही, त्याला वरच्याशी घेणंच नाही. म्हणून तर आता हे मधुमंगल पहा तुम्ही, सुदामा पहा, काय होतं यांच्याकडं. तो मधुमंगल काय प्रेम होतं त्याचं. सगळे आणा म्हणले शिदोरी सगळ्यांची, प्रत्येकाने घरी जाऊन प्रत्येकाचं जेवण घेऊन या म्हणले, इथं फुकट कोण लागतं म्हणलं, स्वतःचं काहीतरी आणावं लागेल तर पंक्तीला. गेले सगळे, ज्याचे त्याचे घेऊन आले, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार शिदोरी घेऊन आले. पण या मधुमंगलकडे काहीच नाही ना, घरी परिस्थिती फार बेताची. आणि बऱ्याच वेळेस महाराज वारकऱ्याचं जीवन असंच असतं बरं का. वारकरी खरा हाडाचा वारकरी जर असेल ना, तर तो मळकाच राहतो वरून बरं का, ना आतून त्याच्या इतकं शुद्ध आणि त्याच्या इतका सात्विक कोणी नसतो, पण त्याची ओळख नाही आपल्याला. म्हणून महाराज वारकऱ्याची परिस्थिती अशीच नेहमी. आणि मग त्या मधुमंगल गेला घरी, आईला म्हणले काहीतरी दे, आता सगळे गोपाळ आता काला करायचंय म्हणले, तिथं काहीतरी पाहिजे ना, आपलं पण शिदोरी पाहिजे. काय आईने उचकून पाहिलं, काही नाही म्हणले, आता बाळा काही शिल्लक नाही, काय करायचं आता. नाही म्हणले काहीतरी तर घेऊनच जावं लागणार. मग ताक होतं थोडं, ताक दिलं महाराज गाडग्यामध्ये, आणि मधुमंगल आनंदाने घेऊन, निदान तेवढं तरी भेटलं म्हणून. आणि परिस्थिती जेवायलाच नाही काही, पण भक्तिबंध नाही बरं का महाराज. संतांचं एक विशेष असतं, भगवंताच्या भक्ताचं एक विशेष ते आहे ना, हे आकाश वर पडो पाहे, हा ब्रह्मगोळ भंगा जाय, तरी मी तुझीच वास पाहे गा पांडुरंगा. हे पृथ्वी खालीवर जरी झाली म्हणले, आकाश जरी पृथ्वीवर पडलं, पण नाही, मी भगवंताचं चिंतन करेन, तुझं चिंतन करेन, तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही महाराज. ही भक्ताची स्थिती कधी ढळत नाही बरं का, किती संकट येऊ. म्हणून आपल्यावर पण एखादं संकट आलं, जर आपण हल्लो नाही, समजायची भगवंताची कृपा आहे बरं का आपल्यावर. आणि ह्या काळामध्ये ना चांगले चांगले परमार्थ करणारे बरं का, चांगले चांगले परमार्थ करणारे, आघात जर आला ना तर अक्षरशः देवाचा ना आपला काही संबंध तोडून टाकता महाराज. पण आघात आल्यानंतर अजून दुप्पट वेगाने परमार्थ ना, अजून डबल नामस्मरण जर ज्याचं होत असेल ना, समजायचं भगवंतांनी कृपा केली बरं का, संतांनी कृपा केली आपल्यावर. म्हणून बिचारा मधुमंगल ते ताक घेऊन आला आणि पाहिलं सगळं, सगळे गोपाळ बसलेले, भगवंत मध्ये बसले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायचं काम चाललं. तिथं काय भारी भारी पदार्थ, कोणाचं ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार, कोण गुलाबजामू आणतं, कोण जिलेबी आणतं, कोण पुरणपोळी, कोण मांडे ज्याला येत होते ते, तर काय काय सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या भारी भारी. आणि म्हणलं आता आपलं ताक कुठं लावायचं वयाच्या मध्ये, आणि झाडाच्या आडून थांबला आणि ताक प्यायला लागला मधुमंगल. भगवंताचा आता, भगवंताला काय न सांगता तुम्हाला येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. भगवंताच्या लक्षात आलं का मधुमंगलच्या मनामध्ये काहीतरी न्यूनभाव तयार झाला, आपण गरीब आहे, आणि भगवंताचा मित्र, आणि त्याच्या मनामध्ये असा न्यूनभाव न्यूनगंड तयार झाला, भगवंताला सहन नाही होत महाराज. भगवंतानी पाहिलं, सगळ्यांची नजर चुकून भगवंत तिथं गेले ना, हात धरला मधुमंगलचा, ताक पिला होता महाराज, एकच गोट शेवटचं तोंडामध्ये शिल्लक राहिला, काय म्हटलं. आणि पहा सगळं माहिती आहे आपल्याला प्रसंग. मग ते तोंडातलं उष्ट ताक महाराज भगवान परमात्म्याने स्वतः तोंडाला तोंड लावून, आणि ते उष्ट ताक भगवान परमात्मा प्यायला. किती दिवसाचं उपाशी असन भगवंत, किती दिवसाचं उपाशी असन. अरे काय 9 लाख गाई होते त्याच्या घरी, 9 लाख. फार ते विकास महाराजांच्या भागवतामध्ये तुम्ही ऐकलंय, सुंदर वर्णन केलं. 9 लाख गाई, त्या 9 लाख गायांचं दूध काढायचं, 90,000 गायांना पाजायचं.
90,000 गायांचं दूध काढायचं, 9,000 गायांना पाजायचं. 9,000 गायांचं दूध काढायचं, 900 गायांना पाजायचं. 900 गायांचं दूध काढून 90 गायांना पाजायचं. 90 गायांचं काढायचं, 9 गायांना पाजायचं. 9 गायांचं काढायचं आणि ती एक होती, कपिला का काहीतरी नाव होतं तिचं, तिला पाजायचं. पद्मगंधा नाव होतं तिचं, कारण तिच्या दुधाचा गुलाबासारखा वास यायचा, पद्मगंधा. आणि त्या पद्मगंधेचं दूध यशोदा मैयाला प्यायला, आणि यशोदा मैयाला भगवान श्रीकृष्ण. काय त्या भगवंताचं आता कमी आहे तिथं. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे सगळे गुणवरे त्याच्या पायाजवळ आहे महाराज, रिद्धी सिद्धी. आणि त्याची एवढी मोठी व्यवस्था, आणि तो काय पेतो इकडं? का कशाची शक्ती, कशाची? हा एक शब्द आपण त्याच्यावर बोलतोय का, जे ध्याती अंतरी नारायणा. भगवंताचं भजन तर सगळेच करतात वरून, पण खरं आतून ज्याला करंट लागला ना महाराज, ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा झाली ना, आणि आतलं हे ज्योतशी ज्योत जगाव, आतलं कनेक्शन सद्गुरूंशी भगवंताशी ज्याचं जोडलं गेलं ना, ते महाराज ते आहे ना, लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नरनारी. जसं गवळणी भजन करायच्या महाराज, ते कुठं लक्ष, आतमध्ये लक्ष होतं त्यांचं. इथं जो मजर दई सद्गुरू म्हटले, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू म्हटले, किंवा 60वेला हरिजी हृदय मंदिरी, त्याची सरली येरजार झाला सफल व्यापार. मग अशा भगवान परमात्म्याचं जे ध्यान करतात त्याला धन्यता दिली महाराजांनी. म्हणून नामस्मरणाच्या अर्थात ते काय व्हायला जात नाही बरं का, व्हायला जात नाही. पण ज्या गतीने आपण तिथपर्यंत जाणार आहे ना, त्या गतीने आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. इतर साधनांनी किती जन्म जाईल हे सांगू शकत नाही, इतर साधनांनी. पण जो ध्यानाच्या मार्गाने जातो ना, जो नामस्मरणाच्या मार्गाने जातो ना, त्याला येण्याची शरीर आहे, किंवा याच जन्मामध्ये याच देही आहे ना, हा भोगू मुक्तीचा सोहळा महाराज, ह्याच शरीरामध्ये त्याला भगवंतापर्यंत जाण्याचा अधिकार प्राप्त होतो महाराज. हे इतकं नामस्मरणाची शक्ती. इतर साधनं काम करत नाही म्हणे. कोट्यावरी साधनं जरी केली म्हटले, भगवंत सांगतात भागवतात, ते गीतेमध्ये पण आहे, ज्ञानेश्वरीमध्ये, करोडो जरी साधनं केले, करोडो, तरी त्याच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा जात नाही भगवान परमात्मा. म्हणून हे रीत आपल्याला संतांनी सांगितले ना, हे संतांचे फार उपकार आहे बरं का आपल्यावर, कारण आपणही करीत होतो. पण प्रॉब्लेम असा होता का उचल जास्त व्हायची आपली. नामस्मरण आपण करतो, प्रत्येक जण करतो, पण करतो त्याच्यापेक्षा किती पट मागत असं नाही काय आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्यावर कर्जच आहे भगवंताचं. ते फिटत नाही. पण हा एक मार्ग असा आहे ना, संतांचा मार्ग असा आहे ना, राजमार्ग आहे हा. या मार्गाने गेलं तर फार लवकर भगवंताची प्राप्ती होती महाराज. म्हणून जे सद्गुरूंनी सांगितलेलं ध्यान करतात महाराज, जे ध्याती अंतरी नारायण, त्यांना धन्य म्हटले महाराज. धन्यता देण्याचे बरेच प्रमाण आहे. रात्री एक प्रमाण सांगितलं होतं कोणीतरी, का भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजरी सगळं भेटन म्हणले, सगळं भेटन, पण हे भगवंताचं नाम दुर्लभ आहे. असं कसं काय असू शकतं? भगवंताचं नाव दुर्लभ कसं काय सांगितलं? आता विठ्ठल विठ्ठल म्हणायला कोणती लय अडचण आहे? नारायण नारायण म्हणायला काय अडचण आहे? श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला, ओम नमः शिवाय म्हणायला काय अडचण आहे? मग दुर्लभ का म्हणले? जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, पण हे दुर्लभ हरीचे नाम का दुर्लभ? आपण कधी विचार केला का? नाम वेगळं असले पाहिजे काहीतरी, त्याच्यामुळे दुर्लभ म्हणले. कारण बाकीचे नाव आता आपल्याला सगळे माहिती, दुर्लभ का म्हणले? म्हणून हे वर्म आपल्याला संतांकडून समजून घ्यावं लागतं महाराज. आपण ते समजून घेतलं म्हणून आपण पण धन्य या सदरामध्ये मोडतो महाराज. म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायणा. इतर साधनांनी फार वेळ लागतो महाराज, पण नामस्मरणाच्या मार्गाने गेला ना, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा खरा माल आहे, वैष्णवांचा माल खरा आहे महाराज. पण काय आता, खरा माल ओळखायला नजर पाहिजे ना, बरोबर की नाही? ते बरेच उदाहरण सांगत आहेत. एकाला तो असा खडा सापडला होता, चमकणारा खडा, भागवतामध्ये येतं उदाहरण ते. आणि तो चमकणारा खडा सापडला, आणि त्याला एक असं दोरी वावायला काहीतरी होल होतं बारीक. मग काय करायचं, थोडं बरं दिसत होतं म्हणून त्याने ते म्हशी चारायला गेला होता, तिकडे सापडला. त्याने ते म्हशीच्या गळ्यात बांधला, दोरी ओलीन म्हशीच्या गळ्यात बांधला. त्याला काय त्याचं महत्व माहीत नव्हतं.
मग एक रस्त्याने चालला होता, थोडा बरा होता, जरा हुशार होता. तो म्हणला, अरे गळ्यात काय बांधलं म्हशीच्या? म्हणे काय नाही, एक खडा सापडला, तो बांधला म्हणे म्हशीच्या गळ्यामध्ये. अरे म्हणे मला देतो का म्हणे, तुला 10 रुपये देतो. पण तो एवढा काय आडण नव्हता. तो म्हणला, 1000 मागू राहिला 10 रुपयाला, त्या अर्थी याची किंमत जास्त असन. कारण गेल्या गेल्या गाडी एकच घ्यायची म्हणल्यावर आपण पडूनच मागवतो ना. का 10-20 हजार वाढवा सांगतो गाडीची? नाही, फार महिला मंडळाचं तर लय अवघड आहे. पडूनच मागवतो ना वस्तू आपण. दुकानात साडी खरेदी करायला गेल्यावर पाहिलं पाहिजे. मग तो म्हणले, ज्या अर्थी हा 10 रुपयाला मागवतो, निश्चित या वस्तूची किंमत त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे, आपण चौकशी करू जाऊन. मग तो गेला थोडा तालुक्याच्या ठिकाणी गेला, तिथं पाहिलं. ते म्हणले 100 रुपये देऊ बा. पण तो हुशार होता, म्हटला नाशिकला गेले तर अजून थोडे जास्त येतील. असं करत करत महाराज तो मोठ्या शहरामध्ये गेला, मुंबईसारख्या. तेव्हा त्याला सांगितलं, बाबा ही वस्तू तुझ्याकडे आली कुठून? कारण ही वस्तूच इतकी दुर्मिळ, हिचं मोलच होऊ शकत नाही म्हणले. तुझ्याकडे आली कस काय? तू सामान्य माणूस आहे, त्या अंगावर कपडे नाही व्यवस्थित, तुझ्याकडे आली कस काय? तो म्हणले, या वस्तूचं मोलच होत नाही बाबा, ही तुझ्याकडेच राहू दे. मग त्याला कळालं का आपल्याजवळ काय आहे. मग त्यांनी तो हिरा घेतला. हिरा होता तो, हिरा अमूल्य किमतीचा हिरा होता मला. आणि मग तो घरी आला, आणि आता लोखंडी कपाट होतं, त्याच्यामध्ये आतमध्ये एक कप्पा होता. फार मधल्या कोपऱ्यामध्ये अशी छोटी पेटी, तिला कुलूप लावून कोणाला दिसणार नाही. भाऊ सांगा, मग ती चावी सतत त्याच्या जाणव्याला सारखा हात लावून पाहायचा, आहे का, आहे का, पडती का काय. कारण त्याचं महत्त्व कळालं ना, वस्तूचं महत्त्व. आणि वस्तूचं महत्त्व कळत नाही ना, तोपर्यंत मग आपण म्हशीच्याच गळ्यात बांधितो महाराज. हो, आपल्याकडं पण वस्तू आहे. पण आता ते जाऊन त्याची किंमत आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल, याची किंमत काय आहे. याची किंमत जोपर्यंत कळत नाही ना, मग आपण म्हशीच्या गळ्यात बांधतो. मग त्याला जोपर्यंत किंमत कळेल नव्हती तोपर्यंत म्हशीच्या गळ्यात होतं. पण किंमत कळल्यावर आता फार मधल्या कपाटात, ते मागच्या खोलीमध्ये कपाटात, आणि चावी सतत सोबत, सारखं त्याचं अनुसंधान. तसं वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तूची महाराज. हा माल काय सांगायचं आता, याचं एकच प्रमाण जगामध्ये काम करतं बरं का. याचं चिंतन करूनच अनुभव घ्यायचा ज्याचे त्याने, याला दुसरं प्रमाणच नाही. कसं सिद्ध करणार आहे आपण नामाचं महिमा? आता बोलून अण्णांनी सांगितलं का, केवळ इतकं मोठा घटना घडून आणि ती व्यक्ती परत येण्याचं एकमेव कारण असेल का नामस्मरण. कारण सगळेच लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच नामस्मरणाला लागले होते. आणि भाऊ रात्री पण विषय झाला पा, कथा जे ऐकत असतील त्यांनी ऐकलं का, दररोजची पूजा केलेलं पाणी, आपण देवपूजा करतो ना दररोजची देवपूजा, आणि ते पाणी दररोज जर पेत राहिलं तर अपमृत्यू टळतात, अपघाती मृत्यू टळतात. रात्री भाऊंनी सांगितलं. म्हणजे ही शक्ती आहे, नामस्मरणाची शक्ती ही. मग आपल्याला मृत्यू टाळायचा आहे का मृत्यूची भीती घालवायची आहे? परमार्थ फार सूक्ष्म आहे. मृत्यू तर प्रत्येकाला येणार, येत उरो नाही आले अवतार, ये ते पामर जीव किती, प्रत्येक आया सो जायगा, प्रत्येक जणाला जायचंय महाराज, आपल्याला पण जायचंय. म्हणून मृत्यू टाळणं हा आपला उद्देश नसून मृत्यूची भीती घालवणं हा उद्देश आहे. मग 7 दिवसामध्ये परीक्षेची भीती गेली होती, कथा बघा आपल्याला माहिती. म्हणून वस्तूचं महत्त्व कळावं महाराज. आणि त्या वस्तूचं जे चिंतन करतात ना, आता तुम्ही सगळे चिंतन करणारीच मंडळी, त्याच्यामुळं माझ्यासारख्याने फार याच्यावर बोलणं काय, कारण यांचं आता प्रवचन जर ऐकले तर काय सांगायचं. अण्णा हे मंडळींचे अनुभव जर ऐकले ना, काय करतात असे मोठे मोठे भाऊ म्हणले, महामंडलेश्वर जरी असले ना, महामंडलेश्वर, पण तरी ह्या अनुभव पुढं फिका आहे बरं का सगळं. हे पदव्या झाल्या म्हणल्या. खरं हे अंतरंग अधिकार प्राप्त व्हायला पाहिजे, आणि तो भक्तीनेच होतो बरं का, तो फक्त चिंतनाने होतो. म्हणून नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्या सीमाय प्रसवली. आता आईवडिलांना धन्यता दिली. का धन्यता दिली आईवडिलांना? कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. फार मोठा अधिकार असतो आईवडिलांचा, आणि फार मोठा त्याच्यात सहभाग सुद्धा असतो. आता यांची सुनबाई अजून माळ नाही, अनुग्रह नाही, पण भाऊंचा दृष्टांत झाले म्हणे. स्वप्नामध्ये कधी स्वामी दिसायचे, कधी भाऊ दिसायचे, कधी स्वामी दिसायचे, कधी भाऊ. अजून अनुग्रह नाही, गळ्यात माळ नाही, फक्त स्वामींची भक्ती, निष्ठा आहे, विश्वास आहे. पण कार्य कसं चालत असतं. आणि मग आता ह्या काळामध्ये काहीतरी ग्रंथ वाचायला पाहिजे महाराज. आपली दिव्य संस्कृती तर ज्ञानेश्वरी वाचायला चालू केली. आता 3-4 अध्याय झाले. म्हणजे हे संस्कार आहे. या काळात गर्भापासून संस्कार होणं महत्त्वाचं आहे. आता भाग्यवान आपले तर त्याच्या अगोदरपासूनच इथं चालू आहे सगळं. म्हणजे अजून काय त्या भाग्याला सीमा नाही महाराज.
पण खरं पोटात असताना तिथून जे सुज्ञ आईवडील असतात ना, भाऊ सांगतात मदालासा माता, वृषभदेव यांच्यासारखे जे सुज्ञ आईवडील असतात ना, ते मग हे असे संस्कार करतात. म्हणून ही लहान लहान मुलं बसतात बरं का इथं. नाही तर आपण बऱ्याच कार्यक्रम आमच्या तिकडं, आता आमच्या तिकडचं सांगत होतो, तुमच्याकडे चांगलं आहे. बरोबर ते लाईट खोली त्या गाड्यांची ते लाईट आहे ना आमच्या तिकडं, ते प्रदोषचा कशाचे कार्यक्रम असले का रात्री सप्त्याचे, ते लाईट खोली त्या अंधारात. आपल्या इथं बसत म्हणजे किती भाग्य आहे आपलं. आणि हे खरं वैभव आहे महाराज. ही संपत्ती कमवून कमवून हे दुसरं कमवून काय करायचं महाराज. फुकायला टाइम नसतो लागत संस्कार चुकल्यावर. किती करोडोची संपत्ती कमवून ठेवा, आपण पाहत नाही का आजूबाजूला भरपूर संपत्ती कमवून ठेवली, पण दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये सगळं झिरो झालं महाराज. कशाचा परिणाम आहे? संस्कार चुकलं का सगळं मातीत जातं महाराज. म्हणून खरं कमवायचं तर संस्कार कमवले पाहिजे. म्हणून नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. आई वडिलांना धन्यता आहे, कारण त्यांनी कष्ट घेतलेले, पोटात असतानापासून त्यांच्यावर संस्कार केलेले, आणि त्या संस्काराचा परिणाम आहे हा. तर मग प्रल्हाद बाहेर आल्यावर भजनच आहे ना. आतमध्ये नारद मुनींच्या आश्रमात होती ना कयदू माता, आणि तिथं सगळे संस्कार झाले. नारायण 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 श्रीमान नारायण नारायण. आणि ते भजन मग आतमध्ये चालून बाहेर आल्यावर काय करीन, मग तो भजनच करीन ना. म्हणून हे संस्कार होणं फार महत्वाचं आहे. पण नारायण गाय नारायण ध्याय, आता हे दोन शब्द का बरं वापरले असतील बरं. एक अभंग आहे पा नामदेवरायांचा अजून, नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. असं डबल का म्हणले असतील बरं. नाम गाऊ नाम ध्याऊ. आता इथं तेच म्हणले, नारायण गाय आणि नारायण ध्याय. गातात तर सगळे, अण्णा सांगत राहते. मलिक अण्णा आहे ना, मलिक अण्णा गातो, पण काय गातो हे कळत नाही. ते अभंगाचे महाराजांचे काय गातो हे कळे ना. वर्त करुणी तोंड हाका मारी तो प्रचंड. ते लय भारी अभंग आहे ते तुकाराम महाराजांचे. जर पाहिला ना गाथा महाराज, ते काय गातो हे कळत नाही. लक्ष कुठे? लक्ष भगवंताकडे नाही. एक गाथ्यामध्ये अभंग होऊन गेला पा, कोणाला आठवत असेल, आशाबद्ध वक्ता धाक स्रोत याच्या चित्ता. एक असा अभंग येऊन गेला का, सांगणारच जिथं आशाबद्ध आहे, सांगणाऱ्यालाच काहीतरी अपेक्षा आहे. बाकीचे कसे असतील त्याच्या पुढे, मग बाकीच्यांना त्याचं भीती असते म्हणले. सांगणाऱ्याला देतीन का नाही देतीन त्याची भीती, आणि ऐकणाऱ्यांना किती द्यावं लागते ना, ते द्यावंच लागतील याची चिंता. दोघांना चिंता आहे. आशाबद्ध वक्ता धाक श्रोत्याचे, श्रोत्याला पण धाक यांना द्यावं लागन बा. आणि मग अशा दोघांचं पण वाया गेले ते भजन. त्याच्यात तिसरं का काहीतरी चरण आहे, असं महाराज म्हणले का ते वाया गेले ते भजन. म्हणजे आपण तरी म्हणतो बाबा भगवंताचं नाम कसं घ्या. गोंदवलेकर महाराज म्हणले ना, पेरताना काही शेतकरी विचार करीत नाही का आता हे बियाचं तोंड खाली होईन का वर होईन. पेरणारा तो विचार करतो का वयाचा शेंडा वरच आल्या पाहिजे, मुळी खालीच गेल्या पाहिजे. त्याचं काम पेरायचंय फक्त, पण त्याचा स्वभाव आहे का ते बरोबर मुळी खाली जाते आणि त्याचा शेंडा वर येतो. हे निसर्गाचा स्वभाव आहे हा. तसं नामस्मरण व्हायला जात नाही. नामस्मरण कसं करा तुम्ही, सगळे संत सांगत आहेत का नामस्मरण कसं घ्या. रागाने घ्या, द्वेषाने घ्या, प्रेमाने घ्या, कसंही घ्या. झोपून घ्या, उठून घ्या, बसून घ्या. कसं नामस्मरण केलं तरी ते फळालाच येणार एक दिवस. असं आपण आजपर्यंत ऐकत आलो. पण तुकाराम महाराज म्हणतो वाया गेले ते भजन. आता हे संतांचा अधिकार आहे, आपला नाही. मग पहा, याचं कारण असं आहे का गाण्यामध्ये आणि ध्यानामध्ये फरक आहे. तर आपण ती स्थिती अनुभवतोय महाराज. कधी कधी या माता माऊल्या अभंग म्हणतात कथा झाल्यावर, तर अनावर होतं ना कधी कधी. बऱ्याच वेळेस अभंग म्हणता 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 त्या स्थितीमध्ये जातो. बऱ्याच जणांचे अनुभव आहे तसे. म्हणता म्हणता त्याच्याशी तद्रूप होतो आपण, एकरूप होतो त्याच्याशी. सांगता सांगता आत्ता पण अण्णांचे पा मगाशी तुम्ही पाहिलं असन का, बोलता बोलता सहज सहज अंतकरण भरून. काय आहे, काय नाटक आहे का? कृपा ही भगवंताची शुद्ध कृपा आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप. महाराज उठा उठी अभिमान, जाय ऐशे स्थळ कोण, ते या पंढरी सगडे, खळा पाझर रोकडे. अजून पुढचे चरण लय भारी महाराज त्यांचे. रोमांच येतात म्हणले अंगावर. रोमांच येतात, अष्टसात्विक भाव तिचे तयार होतात. कशाची शक्ती? नामाची शक्ती.
आणि नाम काही वरवर केल्याने होत नाही बरं का, वरवर नामस्मरण केल्याने ही स्थिती होत नाही महाराज. अंतकरणापासून त्याला, लहान मुलाला किती प्रेमाने आवाज देतो आपण आपल्या पोटच्या मुलाला. भाऊ म्हणते मग अंगणवाडीतली बाई पण पोरांना सांभाळतीस ना, आणि आई पण सांभाळती पोरांना, पण फरक आहे. मोले घातले रडाया, नाही असो आणि माया. तसं अंगणवाडीतल्या बाईचं आता ते काय भाऊंनीच सांगावं, नाही हात तोंडावरून हात फिरतो ना म्हणले. नाही तोंडावरून हात फिरतो ना, त्याचं काही वाटतं का आपल्याला, काही नाही वाटत. पण आईने फिरवल्यावर एखादी सासूरवाशीनं असावा आणि थोडा त्रास दिला असावा सासरी. आणि पूर्वीचा काळचे दृष्टांत आहे आता हे भाऊ सांगा त्यात. आणि ती बरं 6 महिन्यानंतर वर्षानंतर माहेरी यावा आणि तिकडं त्रास असावा तिला, आणि आल्यानंतर एकदा फक्त तिच्या आईने तिच्या तोंडावरून हात फिरवा. महाराज एवढे वर्षभराचे कष्ट एका क्षणात विसरून जाते मुलगी ती, जी हे आईचा हात फिरवू नये तोंडावर. आणि नाहीचं मग नाही, आपल्या दररोज 2-4 दिवसातून एकदा फिरतो ना पण काही वाटतं का नाही महाराज. तसं मोले घातले रडाया, हे अंतकरणापासून जेव्हा आपण भजन करतो ना भगवंताचं, त्याची ही शक्ती बरं का. मग अंतकरण द्रवतं, नरम होतं अंतकरण. पिकले शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा. आता हे काही मंडळी बसली, बोलावं का नाही बोलावं असं होतं. नाही तर आपल्यासारखी कडू आपणच ना. पिकले शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. 3 गुण असतात म्हणले त्याच्यामध्ये. कडू राहतं ते, आणि थोडं कडक राहतं, हिरवट राहतं जरा. 3 गुण आहे ते. शेंद म्हणजे आपण पहिले होते, आता नाही राहिले ते शेंदड. आपल्याला माहिती आहे, आपण शेतकरी सगळे. ते पिकायच्या अगोदर कशी स्थिती, निबर राहतं ते, लई टणक राहतं, एकदम हिरवट राहतं, रंग हिरवा राहतो त्याचा. आणि खाऊन जर पाहिलं ना तर दिवसभर तोंडाची चव जात नाही, इतकी कडू राहतं ते, नुसतं जिभेवर जरी ठेवलं तर. पण तेच जर जेव्हा पिकन ना महाराज, पिकल्यानंतर त्याची स्थिती बदलती, मग ते नरम होतं जरा पहिल्यापेक्षा. हा, रंग बदलतो त्याचा, रंग बदलतो, पिवळं होतं आणि गोडपाना येतो. साहजिकच आहे, चव बदलती, गोडपाना येतं. कोणाचं? शेंदाडाचं. तेवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेला. हा, देठाला चिटकत नाही, मग ते जरा चिटकल्यासारखं वाटत, पण त्याला धक्का जर लावला ना त्यांनी सोडेल राहतं देठाला. भाऊ सांगा ते, मग नारळ जसं खोबळा नारळ, तशीच त्याची स्थिती असती महाराज. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, अशी स्थिती होती. मग पहा आता संदर्भ पहा बरं का. आता अभंगावर आलं परत, धन्यता दिली ना नामदेव महाराजांनी. म्हणजे पिकले शिंदे ह्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. भाग्य कशाला म्हणायचं, खरं भाग्य आपण पाहिलं ना वर, धन्यता कोणाला देतात संत. अशी जी स्थिती होईल ना, पिकले शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. काम क्रोध लोभ निमाले ठाईच, या अंतकरणामधून निघून जातील ना ज्या दिवशी. निमाले म्हणजे ते शांत झाले, आता आपले नाही झाले पण होती ना एक दिवस, होती ना. आताशी आपला प्रवासाला सुरुवात आहे. कित्येक दिवस झाले, अनंत जन्मीचे याच्यावर संस्कार आहे, आणि ते काय काही जाणार नाही, पण जातील, पण खात्रीने. कारण सद्गुरू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, आपल्याला वचन दिलेलं आहे महाराजांनी. म्हणून नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. म्हणजे गायन तर करायचंच आहे बरं का, अभंग भजन म्हणायचंच आहे, पण जेव्हा तो आतून गातो ना, गात जागा, अण्णा लय बरी सांगत राहते ते, मलिक अण्णा, गा आत जागा. जाग जाग बोलत ते. आता काय काकडा पाहिला ना सगळे महाराज अभंग, हे आतून आलेले संतांच्या, आणि त्याला आपण जोपर्यंत आतून गात नाही ना, तोपर्यंत ही स्थिती होत नाही. आणि तशी स्थिती व्हायसाठी आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे भाऊ सांगा त्यात. जो माठ पाजरण ना त्याचं पाणी गार, नाही तर मग जवळ सुद्धा बसवत नाही, तोंडात नाही घेवत. म्हणून थोडे माठ पाजरले का जरा गार होत्या, म्हणून ते पाजरायसाठी हे सगळं नियोजन आहे. माठ पाजरले का जरा गार त्यांच्याजवळ बसावं वाटत होतं, नाही तर मग अवघड काम होतं महाराज. आपलं काय सांगायचं, आपण इतके विषयाचे आहारी गेलेलो आहे ना, फार गरज आहे बरं का. सतत नामस्मरण होण्याची फार गरज आहे. मग त्याला काय इतर विषय थोडे कमी करावे लागतील. इतर विषयात जे आपला वेळ जातो ना, तो थोडासा विचाराने विवेकाने जर कमी केला ना, तर मग
बरंचसं काम सोपं होतं बरं का. थोडा दिवसभराचं टॅली जर केलं ना, दिवसभराचं कुठं किती वेळ जातो, कुठं वेळ जातो, तर मग आपल्या निश्चित ध्यानात येईल का जेवढा भगवंत प्राप्तीला वेळ सांगितला ना, त्याच्या भरपूर पटीने आपला वेळ व्हायला जातो. गोंदवलेकर महाराज म्हणले निदान एखादा तास सकाळी, एखादा तास संध्याकाळी, अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी जरी दिला भगवंतासाठी तर भरपूर झाला म्हणले आपल्या दिवसभराचं कर्म करून. त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याकडे उरतो महाराज. फक्त वेळेचं नियोजन नसल्यामुळं. त्या दिवशी काल का परवा जाऊ म्हटले पा कथेमध्ये का बोलायला लागलो आपण ते इतकं बोलवतो. बरं देवाविषयी बोललं तर मग हरकत नाही म्हणले काही, देवाविषयी बोला ना, मग हरी बोला, हरी बोला, नाहीतरी हा बोला, व्यर्थ गलबला करू नका म्हणले. अनंत वाचाळ बरं ती बरं टाकायचं. आता आपण वेगळ्या मार्गाचे प्रवासी, आपल्याला थोडे पथ्य पाळावं लागतील आणि पाळतोच आपण. इथं पाळलो म्हणूनच इथं बसलेलो आहे महाराज आपण. म्हणून भगवंताचं भजन करायचं, पण आतून भजन करायचं. आतून भजन करण्याला फार महत्त्व. नारायण गाय नारायण द्याय, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. आता एक जर हरिभक्त आला ना जन्माला कुळामध्ये, किती अपवित्र कुळ असू द्या, किती पण, हिरण्यकश्यपूचं पाहिलं ना, आता राक्षस कुळ होतं ना, पण एक प्रल्हाद हरिभक्त जन्माला आला, उद्धार केला महाराज. जरी मारलं हिरण्यकश्यपूला, प्रल्हादांनी खंत व्यक्त केली होती बरं का भगवंताकडं. जेव्हा मारलं ना, आता ते सगळा कथा भाग आपला टाइम संपला, 8:30 झाले, आता फोन येतील कथेचे. का जेव्हा हिरण्यकश्यपूला मारला, आता त्यांनी बरेच वरदान मागून घेतले होते देवाला फसवायला, तो निघाला होता. पण भगवंत काय आजपर्यंत कोणाकडून फसला गेला नाही. मग सगळे वरदानाचा मध्य काढून भगवंताने त्याला बरोबर, आता येईन पुढचा महिना तोच महिना होता ना आलं 15 दिवसावर अधिक महिना, बरोबर सगळ्या युक्त्या करून भगवंताने त्याचा कार्यक्रम केला. पण शेवटी प्रल्हादाला दया आली महाराज. कारण भक्त आहे ना, भक्ताच्या अंतःकरणामध्ये दया असणारच. दया करण्याची पुत्राची तीची दासा आणि दासी. म्हणजे संतांचं हृदय कोमल असतं, नवनीतासारखं असतं. मग दया आली प्रल्हादाला. म्हटले अरे भगवंता, कसं का असं ना, पण माझे वडील आहे, कसे का असं ना म्हणते, जाऊ दे आता चूक झाली असन, पण शेवटी मी त्यांच्या पोटी जन्म घेतला ना, त्याच्या उद्धाराचं काय म्हणे, तेवढी माझी इच्छा आहे. आता बाकीचं तर मला काही लागत नाही, पण वडिलांकडून माझे अपराध घडले हे बरोबर आहे, आणि भजन नाही करून दिलं ना हो. प्रल्हादाला भजन नाही करून दिला, माझं भजन करा म्हणायचं, कोणालाच भजन करू देत नव्हता. म्हणले ठीक आहे भगवंता, तुझं भजन करून नाही दिलं त्याने, भक्तीमध्ये आडवा आला तुम्हाला बरोबर आहे, पण शेवटी माझे वडील ह्या नात्याने हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्ना लांब उप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. म्हणले प्रमाण खोटे होतील ना मग, बरोबर आहे की नाही. हरिपाठ करणाऱ्याचं म्हणले मातृ पितृ भ्राता सगोत्र, सगळं गोत्रचे गोत्र त्याचा उद्धार होतो म्हटले. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, काय त्याचं कुळ होतं महाराज, राक्षस कुळ होतं, पण नाम चांगले चांगले माझे कंठी राहो गले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. ह्या नामाने राक्षसांना मुक्त केले, आपल्या डोळ्यासमोर आहे ना. मग म्हटले अरे प्रल्हादा, तू काय काळजी करतो म्हटले. आता भगवंत आपल्यापेक्षा काही पुढची काळजी करतो, पण आपल्याला त्याची गॅरंटी नाही. फक्त प्रॉब्लेम काय होतो आहे ना, सकळाशी नाही, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकली लायसे नाही, जैशी स्थिती आहे तैशा परी राय, कौतुक होतं पाहिजे संचिताचे. अरे सगळ्या जो भाऊ म्हणते ना, जो देव नाही म्हणतो त्याला तो सांभाळतो, आणि आपल्याला सांभाळणार नाही. भगवंताची काय नियोजन असतं आपल्यापेक्षा दिव्य. म्हटले ते पाय तुझे वडील, म्हणजे हे प्रल्हादाच्या अगोदर त्या रथामध्ये बसून चालले होते वैकुंठाला हिरण्यकश्यपू. म्हणजे भगवंत मारतो पण उद्धार करतो. म्हणजे एखादा जरी हरिभक्त जन्माला आला ना वंशामध्ये, तर सगळ्या कुळाचा तो उद्धार करतो. रावण होता महाराज, सगळ्या कुळाचा उद्धार करून घेतला त्यांनी. सगळे पाठवले अगोदर आणि स्वतः सगळ्यांचे शेवट गेला. का बरं? का श्रीकृष्ण कोपून जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करी तो कैसा न पवेल म्हणले. अरे जो भगवान परमात्मा रागाने ज्याला मारतो त्याचा उद्धार करतो, आणि ज्याला प्रेमाने गीता सांगतो त्याचा उद्धार होणार नाही का? आपल्यासाठी बरं काही, अर्जुनासाठी नाही हे वाक्य. हे वाक्य आपल्यासाठी आहे. भगवान परमात्मा ज्याला रागाराग ज्याचा वध करतो त्याला तो मोक्ष देतो,
आणि आपण प्रेमाने भजन करतो ना हो. किती पाप असन बरं आपलं असून असून, इतकं तर नाही, वाल्या कोळ्या इतकं नाही, हिरण्यकशिपू कंस इतकं नाही, रावणा इतकं नाही, इतके पाप नाही ना हो आपले. आणि आपल्याला तो तुझं मोकली लायसे नाही, आपली नाही उपेक्षा करणार महाराज भगवान परमात्मा. फक्त तेवढा विश्वास आपण त्याच्यावर ठेवला पाहिजे. म्हणून प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. तो स्वतः तर त्याचं तरुणच जाईल, याच्यात काय नवल म्हणले, त्याचं सगळं कुळ सुद्धा उद्धरून जाईल म्हणले. म्हणून नारायण गाय नारायण दाय धन्य त्याची माया प्रसवली. ही सगळी माता पित्याला धन्यता दिली, हे सगळ्यांनाच धन्यता आहे महाराज. तसं आज अभंग घेण्याचं कारण असते का, आता वाढदिवसाचं निमित्त आहे, काय घ्यावा काय घ्यावा. मग सहज हा अभंग गावात झाला होता एक दिवस कीर्तनाला, परिचयातला वाटला आणि थोडासा प्रसंगाला अनुसरून होता. धन्य महाराज, आता हे महाराज आले म्हणजे उद्धारच करणार आहे आपला. बरं, यांचं एक विशेष आहे, काही एका कुळाचा नाही ना, दोन्ही कुळाचा उद्धार आहे ना, किती फायदा आहे. तसं जय हरी. नाही, प्रवचन चालू आहे. हो, म्हणून इतकी सुविधा भगवंताने केली ना, काय सांगायचं. जर मुलगा जन्माला आला तर मग 21 पिढ्या सांगितल्या इकडच्या, आणि मुलगी जर जन्माला आली आणि ती जर हरिभक्त निघाली, संत निघाली मुलगी, तर दोन्ही कुळाचा उद्धार होतो. काय भगवंतानी सिस्टम करून ठेवलं हो. म्हणजे कर्ज करून ठेवायचं पूर्वजांनी, 7 बाऱ्यावर किती का बोजा करून ठेवायचा आणि पुढच्यांनी फेडायचं, असं